श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपल्याला 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी करू शकता. उद्या मंगळवार आहे तर उद्यासुद्धा या मंगळवारी उपायाची सुरुवात करू शकता. तुम्हाला 100% अनुभव येईल. हा उपाय आपण का करायचा आहे पहा. तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील तर ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, जर घरामध्ये आर्थिक समस्या चालू असतील तर आपल्या पाठीमागे अनेक दुःख, अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. आणि ह्या दुःखामुळे, संकटामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक शक्ती, अनेक घराला दोष लागलेले असतात, आपल्या घराला दोष लागलेले असतात. ह्या दोषातून, ह्या दुःखातून, ह्या संकटाचं निवारण करण्यासाठी आपल्याला हा 1 रुपयाच्या नाण्यांचा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तो कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय आपण करतोय. आपल्या पैशाच्या संबंधीतील काही इच्छापूर्ती असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी, किंवा काही आर्थिक समस्या असेल तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचा नाण्याचा उपाय करायचा आहे. आता 1 रुपयाच्या नाण्याचाच उपाय आपण का करतोय, की तुम्हाला माहिती असेल की पैसा हा पैशानेच खेचला जातो. त्यामुळे आपल्याला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. तुम्ही माता लक्ष्मीच्या हातातून पाहिलं असेल की एक कॉईन्स जे आहेत तर ते माता लक्ष्मीच्या हातातून बाहेर पडत असतात. माता लक्ष्मीच्या समोर जी हंडी आहे तर ती पैशाच्या कॉईननी भरलेली असते. कधी नोटांनी भरलेली तुम्ही पाहिली आहे का? नाही. फक्त कॉईन्स असतात त्या हंडीमध्ये सुद्धा, आणि माता लक्ष्मीच्या हातामधून सुद्धा कॉईन्स बाहेर पडत असतात. त्यामुळे आपल्याला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. तुम्ही कधीही पहा, जे किन्नर लोक असतात तर त्यांच्याकडून जर आपल्याला 1 रुपयाचं नाणं जर भेटलं तर आपल्या नशिबाचा भाग्योदय होतो असंही म्हटलं जातं. त्यामुळे 1 रुपयाच्या नाण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्याला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय हा कोणत्याही मंगळवारी केला तरीही चालेल. तुम्हाला याचा खूप 100% अनुभव येईल. पैशाने खेचला जातो ही म्हण सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. आता उपाय आपल्याला प्रत्येकालाच ह्याची फलद्रुपी भेटत असते, कारण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळावं, आपल्या कष्टाला योग्य त्या पद्धतीने मार्ग भेटावेत, आणि पैशाचे जे काही मार्ग आहेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये खुले व्हावेत, यासाठी आपल्याला असे काही उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त आपल्या नशिबाला साथ मिळावी, भगवंताची साथ मिळावी, यासाठी भगवंताची सेवासुद्धा आपल्या घरामध्ये घडली पाहिजे. यासाठी असे काही छोटे छोटे उपाय करणं आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं. फक्त आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय आणि त्याचं आपल्याला काहीच फळ भेटत नाही, तर यासाठी आपल्या जीवनामध्ये असे उपाय करणं गरजेचं आहे. आणि यामुळेच अशा उपायामुळे आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत, आपल्या घराला लागलेले दोष आहेत, किंवा काही संकट आहेत तर ते दूर होतात. नजरबाधा असेल, शत्रुपीडा असेल तर ह्या सर्व गोष्टीतून आपली सुटका होत असते, आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग हे दिसत असतात. तर पहा, आपल्याला आता प्रत्येकजण उपाय करत असतो. योग्य तिथीनुसार, योग्य विशिष्ट तिथीनुसार आपण जर उपाय करत असतो तर त्याचे प्रत्येकालाच प्रभाव, उपाय जे आहेत तर ते फलद्रूप ठरतात असं नाही. काही जणांचे जे आपल्या ग्रहमानावरती सुद्धा उपाय आपल्याला सफल ठरत असतात. प्रत्येकाचे ग्रहमान हे सुस्थितीत असेल, एखाद्याचे ग्रहमान हे सुस्थितीत असतील तर ह्या उपायांचा त्यांना पटकन आधी प्रभाव दिसून येतो, पटकन त्याची फलद्रूप त्यांना भेटत असते. आणि जर तुमच्या आयुष्यातील हे ग्रहमान जर सुस्थितीत नसतील, बिघडलेल्या अवस्थेत असतील तर ह्याचे तुम्हाला प्रभाव दिसतील, परंतु तुम्हाला थोडासा लेट याचा अनुभव येईल, थोडासा वेळाने तुम्हाला याची फलप्राप्ती होईल. यासाठी उपाय आपल्याला सतत हे करत राहावे लागत असतात. आता उपाय हा कशा पद्धतीने करायचा आहे पहा. यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की मंगळवार हा जो आहे तो भगवान श्री हनुमंतांना समर्पित असतो. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी आपण भगवान हनुमंताची सेवा सुद्धा केली पाहिजे. आता तुमच्या घरामध्ये भगवान हनुमंतांचा फोटो असेल तर तुम्ही नक्की या पूजेसाठी वापरायचा आहे. जर नसेल तुमच्या घरामध्ये भगवान हनुमंताचा फोटो तर तुम्हाला नक्की आवर्जून बाजारातून विकत आणायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये भगवान हनुमंताचा सुद्धा फोटो असायला हवा. कारण भगवान हनुमंताचा फोटो हे आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी भगवान हनुमंताची सेवा आणि त्यांची सेवा आपल्या घरामध्ये घडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भगवान हनुमंताचा फोटो आणा आणि एक पाट मांडायचा आहे तुम्हाला. त्या पाटावरती लाल कापड अंतरायचं आहे.
आणि त्या कापडवरती आपल्याला हा भगवान हनुमंताचा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचाच कलश घ्यायचा आहे, तुम्हाला इतर कोणताही कलश घ्यायचा नाही आहे. स्टीलचा किंवा चांदीचा किंवा अन्य कोणत्या धातूचा तुम्हाला कलश घ्यायचा नाही. तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. तो भगवान हनुमंताच्या फोटोजवळ ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं व्यवस्थित सुस्थितीत असलेलं तुम्हाला ते नाणं त्या तांब्याच्या कलशामध्ये टाकायचं आहे. आणि त्यावरती तुम्हाला ही एक छोटी प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून तो कलश झाकला जाईल, ते पाणी झाकलं जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे पहा, संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तुमचा संकल्प करायचा आहे, तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात, यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प तुम्हाला काय करायचं आहे, हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, एक फूल ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला पाणी सोडायचं आहे आणि तुमच्या मनाचा जो इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे एका ताटामध्ये हे पाणी सोडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. सांगायचं आहे तुम्हाला भगवान हनुमंतांना तुम्ही कशासाठी, तुमच्या मनातील कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सेवा उपाय करत आहात, कोणत्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय तुम्ही करत आहात, हे सांगायचं आहे तुम्हाला संकल्प करून. त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं 3 वेळेस पठण करायचं आहे. आता ही सेवा जेव्हा तुम्ही सकाळी समजा 10 वाजता केली सुरुवात, तर तुम्हाला ही सेवा तुम्हाला सलग 11 दिवस करायची आहे. म्हणजे समजा उद्या मंगळवारी तुम्ही ही सेवा सुरू केली, तर तुम्हाला सलग 11 दिवस ही सेवा करायची आहे. तर सकाळी 10 वाजता तुम्ही सुरू केली, तर तुम्हाला रोज सकाळी 10च वाजता ही सेवा सुरू करायची आहे. जर तुम्ही संध्याकाळी ही सेवा सुरू केली, संध्याकाळी 7 वाजता, तर तुम्हाला रोज संध्याकाळी 7च वाजता सेवा ही सुरू करायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा टाईम हा चुकवायचा नाही. कोणत्या टाईमला तुम्ही सेवा सुरू केलेली आहे त्याच टाईमला तुम्हाला ही सेवा करायची आहे. हनुमान चालिसाचं 3 वेळा रोज पठण करायचं आहे. 11 दिवस रोज हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान हनुमंतांना सुद्धा नमस्कार करून आपल्या जीवनातील जे काही समस्या आहेत पैशाच्या बाबतीतील, तर त्या दूर होऊ दे याची प्रार्थना करायची आहे. 11व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या तांब्यातील कलशातील जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाला ओतायचं आहे आणि त्यातील जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे. हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला कधीही खर्चायचं नाही, कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवायचं आहे. तुमच्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे पैशाचा ओघ सुरू होईल. श्रीमंतीचा योग जो आहे तो तुमच्या आयुष्यात नक्की सुरू होईल. इतका अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही नक्की आवर्जून करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. नाही अनुभव आला तर तुम्ही मला कमेंट करून याच व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. फक्त श्रद्धापूर्वक निष्ठेने हा उपाय करायचा आहे आणि ही सेवा सलग 11 दिवस तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीने अतिशय साधा सोपा उपाय आहे. नक्की आवर्जून करून पहा. या उपायाचा तुम्हाला अनुभव येणारच, इतकी खात्री देते मी. हा शिव महापुराणमधील उपाय आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्की आवर्जून करून पहा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.